शुभ दिवस, नमस्कार. सर्दी व खोकला, सर्दी आणि खोकला या विषयावरील उपाय हे जाणून घेत असताना हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्दी आणि खोकला या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर काय करायचं बघा, 2 कप कोमट पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये अद्रकचा रस 2 चमचे घ्यायचा, मध 2 चमचे घ्यायचा आणि चिमूटभर काळी मिरी पावडर त्यात टाकायची. किती? चिमूटभर. आणि हे दिवसातून 3 वेळा, सकाळ, दुपार, संध्याकाळ, असे फक्त 3 दिवस करायचे. तुमचा सर्दी खोकला गायब. तुमचा सर्दी खोकला बंद होणार. किंवा 2 कप कोमट पाण्यात अद्रकचा रस 2 चमचे, मध 2 चमचे आणि लिंबाचा रस 2 चमचे, प्रत्येकी 2-2 चमचे एकत्र घ्यायचे आणि दिवसातून 3 वेळा हे प्यायचं. हे तुम्ही फक्त 3 दिवस करा. तुमचा सर्दी खोकला पूर्णपणे बंद होईल. कुठलाही एक उपाय करा. नंतर काय करायचं, 1 लिटर कोमट पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये निलगिरीचे तेल 4-5 थेंब टाकायचे आणि त्याची वाफ घ्यायची बघा. त्याची वाफ घ्यायची. तुमचं चोंदलेलं नाक सुद्धा आहे ना, मोकळ होते. लक्षात येते का? नंतर कोमट पाण्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आणि त्याने गुळण्या करायच्या. हा देखील साधा उपाय. कोमट पाण्यामध्ये थोडं मीठ टाका आणि त्याच्या गुळण्या करा. ह्याने देखील तुमचा घसा जर खवखवत असेल ना, तर तो राहतो. मित्रांनो, सर्दी किंवा खोकला झाल्यास 2 कप कोमट पाण्यामध्ये अद्रकचा 2 चमचे रस घ्यायचा, मध 2 चमचे घ्यायचे आणि चिमूटभर काळी मिरी पावडर टाकायची आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ असे 3 दिवस घ्यायचे. ह्याने तुमचा सर्दी खोकला पूर्णपणे बंद होणार. तेव्हा गरम पाण्यामध्ये थोडे मीठ टाकायचं आणि त्याच्या गुळण्या करायच्या. ह्याने तुमचा घसा जर खवखू असेल तर तो पूर्णपणे बंद होतो. तेव्हा 1 लिटर पाणी घ्यायचं आणि त्यात निलगिरीचे 4-5 थेंब टाकायचे आणि त्याची वाफ घ्यायची. त्याने देखील तुमचं नाक चोंदलेलं पूर्णपणे बरं होतं. तेव्हा हे लक्षात ठेवा. आणि ही जर लक्षणे दिसली तर हा उपाय त्वरित करा. आणि जर लक्षणे गंभीर असतील, उदाहरणार्थ श्वास घ्यायला त्रास होतो, ताप येत असेल, तर मात्र तज्ञ ENT डॉक्टरचा सल्ला घ्या. हिवाळ्यामध्ये काय होतं बघा, कोणाला सर्दी होती, कोणाला खोकला येतो, तर काही जणांना सर्दी आणि खोकला एकाच वेळेस येते. आणि याचे प्रमाण हिवाळ्यामध्ये जास्त असते. सर्दी खोकला याचे प्रमाण जास्त असते हिवाळ्यामध्ये. तेव्हा हा उपाय तुम्ही जरूर करून पहा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ह्या निमित्ताने तुम्हाला मी एवढंच सांगेन, जर गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसत असतील तर मात्र तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि घरच्या घरी उपाय करायला देखील काहीही हरकत नाही. आता सांगितल्याप्रमाणे 1 लिटर पाणी घ्यायचं, गरम करायचं, त्यात निलगिरीचं तेल टाकायचं, 5-6 थेंब टाकायचे आणि त्याचा वाफ घ्यायची. तोंड दिले तुमचं नाक मोकळे होईल. 2 कप कोमट पाण्यामध्ये आल्याचा रस 2 चमचे घ्यायचा, मध 2 चमचे घ्यायचे आणि चिमूटभर काळी मिरी पावडर टाकायची आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ ते प्यायचं. 3 दिवसामध्ये तुमचा सर्दी आणि खोकला पूर्णपणे बंद होणार. हा प्रयोग करून पहा. पुढील भागात मी एक नवीन विषय घेऊन येतो आणि तो तुम्ही नक्की पहा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. इथंच थांबतो.